मानले की आपल्यासाठी नुसतं स्वप्न दाखवत नाही तर स्वप्न पूर्ण करण्याची जी करून सुद्धा घेते आणि स्वतः कंपनी घेते हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. दुसरं ती कंपनी आता जसं कुलचे सरांना काय बरंच बोलायचं होतं, आमची चर्चा मगाशी झाली होती. तर कुलचे सरांपेक्षा कुलचे सर त्यांची फॅमिली घेऊन म्हणजे मिसेस कुलचे काकूंना घेऊन आले होते. तर काकू एकदा ऍक्टिव्ह झाल्या, एवढ्या ऍक्टिव्ह झाले की ज्याला काकूंना सरांनी डायरेक्ट बोलले की तू मला घरी बोलवलं. म्हणजे जे आजपर्यंत मला असं वाटत नाहीये की बऱ्याचशा कंपन्या जसं मॅडम म्हणल्या की कंपनी सीएमडी भेटत नाही. तर मॅडम हे पण मी सांगतो की सर कुलचे सरांच्या घरी जो त्यांनी एक वाढदिवस त्यांचा जो होता तो 2000 मला वाटतं की 12-13च्या वेळेस 13 असेल त्यावेळेला कुलचे सरांच्या घरात त्यांचा वाढदिवस होता. कुलचे मॅडमनी सुद्धा त्यांच्यासाठी मला वाटतं ते 21 प्रकारचे प्रोडक्ट त्यांनी खायला घातले होते. म्हणजे त्यांनी तेवढा उत्साह दाखवला आणि सरी तिथं आले होते. त्यांचं 2 अॅनिव्हर्सरी म्हणजे पहिली अॅनिव्हर्सरी रामोजी फिल्म सिटी मध्ये केली, दुसरी बँकॉक मध्ये क्रूज मध्ये केली. म्हणजे असं कोण करणार आहे की एखाद्या आपल्या टीम मध्ये एखादा काम करतो त्यावर ते डायमंड पण नव्हते, पण एक चांगला व्यक्ती होता, चांगला सेल करतोय आणि त्या व्यक्तीचा अॅनिव्हर्सरी एक क्रूज मध्ये करण्याचं ते खूपच चांगलं त्यांच्यासाठी होतं आणि ते धरून आले. मॅडमने जेव्हा हे डेमो बघितले, जे आपल्या सुनीता मॅडम असतील, महाकाळ मॅडम असतील, त्यांनी ते डेमो दिले होते. ते डेमो त्यांनी बघितले. बाहेर आल्यानंतर पहिलं काम काकांना सांगितलं गेले का की मला हे प्रोडक्ट पाहिजेत, मी तुम्हाला हे प्रोडक्ट विकून दाखवते. आणि काकांनी त्याच दिवशी तिथूनच जवळजवळ 50,000 रुपयाची ऑर्डर नुसते मेकअप किटची दिलेले. म्हणजे एवढं चांगलं मोटिवेट झाल्या. म्हणजे जे त्या म्हणत होत्या की त्यानंतर त्यांनी जेव्हा सांगितलं की आपल्याला आता पुढचा आपण प्रोग्रामला जायचं आहे, तर त्यांनी पहिलं नाव सांगितलं की मी येणार, माझ्या बरोबर अजून काही 4 कपल घेऊन येतात का ते मी बघतोय आणि ते आता महाद्वारला आणि याला येणार आहेत. म्हणजे आम्ही मसुरी वगैरे ते सर्व करायचं ठरवलं. म्हणजे हा उत्साह निर्माण केलाय कंपनीनं आपल्याला जे एज्युकेशन देते तर त्याच्याबरोबर आता आपल्याला खूप चांगलं एक ट्रिप पण घडवून आणली. मी माझी पूर्ण फॅमिली घेऊन गेलो होतो. माझ्या मुली होत्या, माझी मिसेस होती. माझ्या मुली एवढ्या एक्साइटेड झाल्या की जसं आम्ही धन्वंतरीचा एक प्रोग्राम पाहिलेच, पण त्याच्याही पेक्षा आम्ही मथुरा असेल किंवा गोकुळ असेल, वृंदावन असेल हे सगळं फिरून आलो. आणि हे फिरून येत असताना हे सगळं बघायला भेटलं. त्यात त्यांना समाधान वाटलं. आमच्या पाहुण्या पण काय होत्या आणि जे लोक जे आले होते ते प्रत्येक जण म्हणजे आम्ही आता 15 जण होतो तर 15च्या 15 हे हरिद्वारला यायला तयार आहेत आणि ते त्यांच्या बरोबर काही लोक पण घ्यायला तयार आहेत. म्हणजे आपल्या याच्यापासून एक एन्जॉयमेंट होती, आपले स्वप्न पूर्ण होतात. आणि मला पण असं वाटतं की मला आमचं पण एवढं 50 वर्ष झालं, आम्ही पण ताजमहल वगैरे काय पाहिला नव्हता, तोही आम्हाला दोन्हीनं पाहायला मिळाला. तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. खूप चांगला एन्जॉयमेंट आहे, लोकांना ट्रीप भेटते, त्याच्याबरोबर एज्युकेशन भेटते आणि त्याच्याबरोबर आपल्याला इन्कम सोर्स पण याच्यातून भेटतो. एवढंच आहे, प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे, आपण चांगला पैसा कमवायचा. तर कुलचे सर होते, कुलचे सर खूप एक्सायटेड आहे. त्यांनी चांगला सेल पण चालू केलाय. कुलचे मॅडम त्याने एक वेळेचा एका दिवसाचा 100 बॉटल विकण्याचं रेकॉर्ड आहे आणि ते रेकॉर्ड आता ह्या महिन्यापासून ते चालू करतायत. त्याचा मला खूप आनंद आहे. आणि ते आहे तर मॅडम असतील तर बोलू शकतात का बघा जरा. होत्या मॅडम, काकूंना काहीतरी बोलायचं होतं तर ते काकू जरा काकाने